आणि आजची दिवसभरामधली एक मोठी बातमी आहे पुण्यातून। पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळ हा गोळीबारामध्ये ठार झालेला आहे। आज पुण्यामध्ये दुपारी त्याच्यावरती गोळीबार झालेला होता। सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान मोहोळचा मृत्यू झालेला आहे। कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावरती गोळीबार झालेला होता आणि त्या गोळीबारामध्ये उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। 3 गोळ्या त्याच्यावरती झाडण्यात आलेल्या होत्या। आज शरद मोहोळ याचा लग्नाचा वाढदिवस होता, त्यानिमित्त तो घरीच होता आणि बाहेर जाताना त्याच्या घराच्या खालीच त्याच्यावरती दुचाकीवरून आलेल्या 2 जणांनी गोळीबार केला। 3 गोळ्या झाडण्यात आल्या। त्यानंतर तो गंभीर जखमी होता आणि जखमी असताना त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झालेला आहे। मंदार गोंजारी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, 4 गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या शरद मोहोळवरती। दुपारी तो त्याच्या साथीदारांसह घरातून बाहेर पडून जात असताना पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या। त्यानंतर कोथरूड भागातील एका खासगी रुग्णालयामध्ये त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारांच्या आधीच त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर या सगळ्या परिसरामध्ये कोथरूड, सुतारदरा खास करून तणावाचं वातावरण आहे। हा सगळा प्रकार टोळी युद्धातून घडल्याची शंका जी आहे ते व्यक्त होते आहे आणि जे हल्लेखोर आहेत ते शरद मोहोळचे कधी काळीचे साथीदार होते किंवा कधी काळी त्याच्या जवळचे होते आणि मात्र काही व्यवहारांमधून त्यांच्यामध्ये बिनसलं, वाद वाढत गेले आणि त्यातून हा प्रकार घडलेला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जाते। अर्थात सगळ्या बाजूंनी पोलीस तपास करतायत। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी 4 काडतुसं पडल्याचं आढळून आलं। त्याचबरोबर त्या ठिकाणी हल्लेखोरांच्या चप्पल देखील पडलेल्या दिसून आल्या आणि ज्या दिशेने हल्लेखोर आले होते त्याच दिशेने ते पुन्हा पसार देखील झाले। ही सगळी घटना त्या ठिकाणी असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। त्यामुळे ही घटना नक्की कोणी केली याबाबत काहीच वेळामध्ये उलगडा होईल। मात्र जे कारण आहे हत्येचं ते जे काही समोर येत आहे ते हेच आहे की कधी काळी अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत ते शरद मोहोळच्या जवळ होते किंवा ज्या लोकांसोबत शरद मोहोळ असायचा त्या लोकांकडूनच हे झालेलं असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। शरद मोहोळ हा खऱ्या अर्थाने पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये समोर आला तेव्हा जेव्हा संदीप मोहोळची हत्या घडलेली होती। खूप वर्ष झाली त्या घटनेला आणि शरद मोहोळ संदीप मोहोळ यांच्याकडे काम करायचा, ड्रायव्हर म्हणून काम करायचा। संदीप मोहोळ यांची हत्या झाल्यानंतर शरद मोहोळ स्वतः या टोळीचा प्रमुख बनला आणि त्यानंतर त्याच्यावरती अनेक गंभीर गुन्हे नोंद झाले। हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण या अशा अनेक गंभीर प्रकरणांमध्ये तो तुरुंगामध्ये कैद होता। पुण्यातील एरडा कारागृहामध्ये ते कैद होता आणि तिथे त्यांनी दहशतवादी असलेल्या कतील सिद्दीकीची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावरती झाला आणि या प्रकरणामध्ये त्याच्यावरती खटला देखील चालला। मात्र काळाच्या ओघामध्ये त्याच्यावरच्या एकामागोमाग एक खटल्यातून त्याला जामीन मिळत गेला। अनेक खटल्यातून त्याची पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता देखील झाली। त्यानंतर बाहेर आल्यानंतर शरद मोहोळनी वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून किंबहुना राजकीय पक्षांच्या माध्यमातून देखील एक वेगळी इनिंग खेळण्याचा किंवा एक नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न केला। मात्र गुन्हेगारी क्षेत्रामधला वावर त्याचा काही कमी झालेला नव्हता। एकीकडे सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये तो अगदी व्यासपीठांवरती दिसायला लागलेला होता। अनेक राजकारण्यांबरोबर त्याचे फोटो दिसायला लागलेले होते। मात्र गुन्हेगारी क्षेत्रातला त्याचा वावर हा कमी झालेला नव्हता आणि यातूनच ही हत्या घडलेली असावी अशी शक्यता व्यक्त होते आहे। आणि शरद मोहोळचा जो काही मृतदेह आहे तो रुग्णालयामध्ये आहे आणि पुढचे काही तास किंबहुना आजची रात्र या कोथरूड परिसरामध्ये, सुतारदरा परिसरामध्ये तणावाची असणार आहे। निश्चितच तणावाची असणार आहे। त्या निमित्तानं आता पोलिसांची पुढची कारवाई कशी असेल, पोलिसांचा बंदोबस्त त्या परिसरात कसा असेल? मंदार, सुतारदरा परिसरामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहेच। त्याचबरोबर ज्या ठिकाणी शरद मोहोळला उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं होतं त्या हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। मात्र ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्या परिसराच्या व्यतिरिक्त जिथं काही घटना घडू शकते अशी शक्यता आहे त्या सर्व ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागणार आहे। कारण मी जसं सुरुवातीपासून सांगतो आहे की कधी काळी शरद मोहोळच्या जवळ असलेले किंवा त्याच्यासोबत काम केलेले जे काही त्याचे साथीदार आहेत त्यांच्यापैकीच काहींनी हा सगळा प्रकार केला असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं त्या भागामध्ये किंवा त्या ठिकाणी पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागणार आहे।
शरद मोहोळवरती अंत्यसंस्कार होईपर्यंत तणावाचं वातावरण असणार आहे या सगळ्या परिसरामध्ये आणि त्यामुळं पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात व्हायला सुरुवात झाली आहे। मंदार, शरद मोहोळची जी पार्श्वभूमी आहे त्या संदर्भात थोडं सांगा। शरद मोहोळ मी जसं सांगितलं पुण्याच्या गुन्हेगारी विश्वामध्ये समोर आला जेव्हा संदीप मोहोळची हत्या झाली। या हत्येला जवळपास 15 ते 16 वर्ष उलटून गेली। शरद मोहोळ हा पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या गावचा, त्या ठिकाणी मुळशी तालुक्यामध्ये त्याचं गाव आणि अतिशय सामान्य परिस्थितीमध्ये म्हणजे तो सगळा वाढला। त्याचे वडील आई त्या ठिकाणी शेती करायचे आणि संदीप मोहोळ हा जो गुन्हेगारी विश्वामध्ये होता त्याचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळनी काम करायला सुरुवात केली। मात्र पुण्याच्या टोळी उद्दातून संदीप मोहोळची त्यावेळी हत्या घडली, अनेक वर्ष झाली आणि त्यानंतर शरद मोहोळ या मोहोळ टोळीचा प्रमुख बनला। तो स्वतः टोळी चालवायला लागला आणि त्यानंतर त्याच्यावरती देखील असेच गंभीर गुन्हे नोंद होत गेले। हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी अशा स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावरती नोंद व्हायला सुरुवात झाली। एक घटना मला आठवते आहे, पुण्यामध्ये जो काही लवासा प्रकल्प होऊ घातला होता त्या लवासा प्रकल्पातील दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचं अपहरण या शरद मोहोळनी केलेलं होतं आणि पोलिसांनी त्या प्रकरणात त्याला अटक देखील केलेली होती। मात्र वेळोवेळी जामीन मिळून तो बाहेर यायचा, असे गुन्हे करायचा, पुन्हा तुरुंगामध्ये जायचा आणि अशाच एका प्रकरणामध्ये येरोडा कारागृहामध्ये असताना कतील सिद्दीकीची त्यांनी हत्या केली। हत्येचं कारण अतिशय किरकोळ होतं, तुरुंगामध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झालेला होता आणि त्यातून या कतील सिद्दीकीची शरद मोहोळनी त्यावेळी त्याचा जो साथीदार आहे त्या साथीदारासह भालेराव नावाचा त्याचा साथीदार होता, त्या भालेराव नावाच्या साथीदारासह हत्या केली। मात्र त्यानंतर शरद मोहोळची प्रतिमा काही संघटनांनी एक राष्ट्रभक्त अशी करण्याचा प्रयत्न केला, कारण शरद मोहोळनी एका दहशतवादाचा आरोप असलेल्या आरोपीला मारलेलं होतं किंवा त्याची हत्या केलेली होती आणि त्यामुळे शरद मोहोळ किंवा त्याचं जे कुटुंब आहे ते अनेक सामाजिक राजकीय संघटनांच्या व्यासपीठावरती दिसायला लागलं, धार्मिक संघटनांच्या व्यासपीठावरती दिसायला लागलं। एक धर्मरक्षक अशा स्वरूपाची त्याची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। अगदी मोठ्या नेत्यांच्या व्यासपीठावरती तो दिसायला लागला, आमदारांच्या, मंत्र्यांच्या व्यासपीठावरती गेला काही काळापासून तो दिसायला लागलेला होता। मात्र मी जसं सांगितलं की त्याचा गुन्हेगारी विश्वातला वावर मात्र काही कमी झालेला नव्हता आणि त्यातूनच त्याची ही हत्या घडलेली असावी अशी शक्यता आहे। निश्चित या संदर्भातले अपडेट मंदार तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तर पुण्यातला कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावरती आज दुपारी गोळीबार झालेला होता आणि त्यामध्येच तो ठार झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।